आम्हाला आमचं हक्काचं घर भेटण्यासाठी आम्हाला कमीत कमी पुनर्वसनासाठी आपल्याला हक्काचं घर भेटण्यासाठी उपोषणासाठी बसायला आलेलं आहे। बाबासाहेबांच्या संविधानाने कुठं सांगितलेलं नाही एकाला एक न्याय द्या, दुसऱ्याला दुसरा न्याय द्या। आज झोपडपट्टीला वेगळा न्याय मिळतोय, त्यांना वेगळा न्याय मिळतोय। आमची लढाई सरकारच्या विरुद्ध नाही, आमची लढाई या इथल्या ढोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत। ज्या पद्धतीने SRA यांनी थांबवलं त्या पद्धतीने त्याने SRA चालू करायला पाहिजे होतं आणि त्यांना तसं मुदत दिली होती। त्या मुदतीमध्ये त्यांनी SRA चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला। मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही, ही लढाई इथल्या स्थानिक आमदाराच्या विरुद्ध आहे, गणेश नाईकाच्या विरुद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी बेहत्तर, पण झोपडपट्टीवासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळवून घेणार म्हणजे घेणारच। काही आमदाराला असं वाटलं 10 FSI बोंबलत होते, 10 FSI मिळाला म्हणजे आम्ही अब्जोपती बनू, आम्ही झोपडपट्टीतले लोक करोडपती बनू, अशी त्यांना शंका तयार झाली, त्यांना ती भीती वाटायला लागली। मान्य माझं हे सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्वे व्हायला पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्वे व्हायला पाहिजे। सर्वे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्स यूज करून तो बंद केला। आता यांची परिस्थिती अशी आहे, धरलं तर चौथ्याने सोडलं तर पळते। मी आमरण उपोषणाला बसलो म्हणजे बसलोय, मी कुठल्याही परिस्थितीत तोडगा निघाल्याशिवाय मी या ठिकाणाहून उठणार नाही म्हणजे उठणार नाही।